रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो कर्मवीरायन या चित्रपटामध्ये त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक नाट्यमय अनेक संघर्षमय घटना आणलेल्या आहेत। खरं तर एखाद्या व्यक्तीवरती संपूर्ण चित्रपट करणं हे खूप अवघड काम असतं। त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य त्या चित्रपटामध्ये बंदिस्त करणं तसं अवघड असतं। आम्ही हा प्रयत्न करत असताना कर्मवीरांच्या आयुष्यातील सर्वच घटनांना या चित्रपटामध्ये आम्हाला समाविष्ट करता आला नाही, परंतु मोजके महत्त्वाचे असे संघर्षमय प्रसंग, ज्या संघर्षमय प्रसंगातून कर्मवीरांचं एक वैभवशाली व्यक्तित्व प्रकटतं, ज्या व्यक्तित्वातून त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा परिचय होतो, त्यांच्यातली मानवता, त्यांच्यातली बंधुता, त्यातल्या समतेचा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो, तो आम्हाला महत्त्वाचा वाटतो। कर्मवीरांचं आयुष्य हे एका वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घटनांनी बनलेलं आयुष्य आहे। अनेक राजकीय आणि सामाजिक घटनांचा प्रभाव कर्मवीरांच्या आयुष्यावर दिसतो। साधारणतः 1917 पासून ते पुढच्या आयुष्यामध्ये अनेक राजकीय चळवळींचा भाग झालेले कर्मवीर, विविध विचारवंतांचे बरोबर काम केलेले कर्मवीर आणि एका बाजूला राजकीय प्रेरणेतून महात्मा फुल्यांचा वारसा, छत्रपती शाहूंचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहकार्य आणि गांधीजींचं असणारं सहकार्य, यातून कर्मवीरांचं आयुष्य तयार झालेलं आहे। त्यांच्या या सर्व आयुष्याच्या संदर्भातला जो पट आहे, तो पट आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो। तो पट विविध घटनांतून अतिशय संवेदनशीलपणे त्यातल्या भावनांना आवाहन घालत मुलांचं भावविश्व, कर्मवीरांचं असणारं कर्तृत्व आणि समाजातल्या असणाऱ्या आंतरिक ताणांचा प्रश्न हा इथं आणलेला आहे। एका बाजूला ब्राह्मणेतर चळवळीचा संदर्भ असेल किंवा तत्पूर्वीचा सत्यशोधक चळवळीचा संदर्भ असेल, तर चळवळींच्या पार्श्वभूमीवरचं असणारं कर्मवीरांचं आयुष्य असेल किंवा वैयक्तिक आयुष्यातल्या त्यांच्या असणाऱ्या ताण्याबाणांचे प्रसंग असतील, तर त्यातलं नेमकं नाट्य या चित्रपटामध्ये आणून हा चित्रपट अधिक चित्रपट म्हणून कसा उभा करता येईल याचा प्रयत्न केला आहे। संपूर्ण पटकथेमध्ये घटनांच्या अनुषंगानं जी एक गुंतागुंत आहे आयुष्याची, ती कर्मवीरांच्या आयुष्याची गुंतागुंत त्या घटनांच्या मधून आम्ही आणलेली आहे, की ज्या घटनांच्या मधून कर्मवीरांचं जे आयुष्य आहे ते नेमकेपणानं, प्रभावीपणे, नाट्यमयरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल। कर्मवीरांचा विचार हा सर्वांसाठी शिक्षण होता, स्वावलंबी शिक्षण हा होता आणि तो विचार आजच्या काळामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होतोय। खरं तर अलीकडच्या काळामध्ये ज्याला शिक्षण अतिशय महाग होत आहे, शिक्षणाचं खाजगीकरण होतंय, या पार्श्वभूमीवरती अतिशय ध्येयानं प्रेरित असलेले कर्मवीर भाऊराव पाटील हे कोणता त्याग करतात आणि त्या त्यागाच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या स्वरूपाचं काम उभं करतात की जे रयत शिक्षण संस्थेच्या म्हणून पुढे येतं। रयतचं काम हे केवळ एका विशिष्ट असणाऱ्या प्रदेशापुरतं, विशिष्ट समूहापुरतं नाही आहे, तर ते काम संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी होतं असं दिसेल। एका बाजूला कलावंत असणारे कर्मवीर, ते एका बाजूला शिक्षक महर्षी असणारे कर्मवीर, असा जो संपूर्ण पट आहे, तो पट या चित्रपटामध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।